नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं संकल्पमध्ये स्वागत आहे। आजचा व्हिडिओ बनवण्याचा खूप मोठा उद्देश आहे। तुम्ही म्हणशाल काय सर, खूप विद्यार्थी 1 तारखेला रिझल्ट लागला, त्यानंतर संकल्पचा 7 तारखेचा कार्यक्रम झाला। सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम बघितला, सर्वांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता, त्यातून खूप काही शिकले। त्यानंतर विद्यार्थी काउन्सिलिंगला आले आणि खूप जणांना असं वाटत आहे, काही ज्या जणांचे रिझल्ट आले नाही ते म्हणतात सर आमचा रिझल्ट येणार का नाही, निगेटिव्ह झाले। काही विद्यार्थी जे अभ्यास करत आहे, जे सक्सेस झाले विद्यार्थी, त्यांची स्टोरी ऐकून त्यांना वाटत आहे आमच्याकडून होणार का नाही सर। का बरं, खूप विद्यार्थी असे होते की ज्यांना सक्सेस 2, 3, 4 वर्षानंतर भेटले। एक मुलगी होती, तिने कंटिन्यू 70 फॉर्म भरले, त्यानंतर सक्सेस भेटलं। तर सक्सेस मिळवण्यासाठी सक्सेस कोणाची वाट नाही पाहत, सक्सेस फक्त मेहनतीची वाट पाहतं। मेहनत करा, कधी ना कधी सक्सेस भेटणार आहे। तुम्हाला पेशन्स पाहिजे आणि त्यासाठीच जे विद्यार्थी आले सर आमच्याकडून अभ्यास होत नाहीये, उन्हाळा आहे, पुढं काय होणार, मी घाबरून गेलो, डिमोटिवेट झालो, त्यासाठी ते गावी जाते। तर त्यांना थांबवण्यासाठी, त्यांना थोडंसं मोटिवेट करण्यासाठी, त्यांच्यामध्ये काही ना काही बदल होण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे। तर कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। व्हिडिओचं नावच आहे विद्यार्थ्याने सुखी आणि समाधानी राहून यश कसे मिळवावे। नाराज होऊन यश मिळत नसतं, आपल्याला सुखी राहायचं आहे आणि सुखामध्ये अभ्यास करायचा आहे। तर यामध्ये आपण चुकी काय करतो, आपल्याकडून काय प्रॉब्लेम येतो, हे प्रॉब्लेम समजून घेणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ आपण आणलेला आहे। सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा। आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, एकूण एक शब्द आठवणीत लक्षात ठेवायचा आणि एकूण एक शब्द महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा। आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा कधीच चुकीचा नसतो। नीट लक्षात ठेवा, आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते। समजलं की आयुष्यामध्ये आपण निर्णय घेतला हा कधी चुकीचा नसतो, पण तो सिद्ध करावा लागतो की ती जिद्द पाहिजे की मी जो निर्णय घेतलेला आहे हा माझा निर्णय बरोबर आहे आणि ते सिद्ध करण्याची धमक तुमच्यामध्ये पाहिजे। विद्यार्थ्यांनो, आपण निर्णय घेतला आपल्याला बँकिंग करायची आहे, तर हा निर्णय तुम्ही योग्यच घेतलेला आहे, हा चुकीचा नाही। याच्यामध्ये यश अपयशी स्पर्धा आहे। यश आहे ना, कोणाला अपयश आहे ना, ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी बराबर त्यांचं नशीब चांगलं मेहनत केली, प्रॉपर गायडन्सेस चालले, 100% त्याला यश भेटणार आहे का? कोणी म्हणणारच आहे की वरचाही पाहतो की ज्यांनी मेहनत केली, मेहनत करने वालों की हार नाही होती, आणि तुम्ही मेहनत केली। त्याच्यामुळं आपण लिहिलेलं आहे की आयुष्यात आपण घेतलेला कोणता निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तुमची जिद्द पाहिजे, त्याला सिद्ध करण्याची, बाकी काहीच नाही, हे लक्षात ठेवा। आणि असे 2-3 स्लोगन आहे। त्यानंतर आपल्याला जे महत्त्वाचं मला बोलायचं आहे ते मी महत्त्वाचं बोलणार आहे, ते तुम्ही ऐका, ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर बघा, तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहे हे लक्षात घ्या। सर याचा अर्थ काय? आपण आता एखादं ध्येय ठरवलं, कोणी म्हणतं मला आयस बनायचं, लोक हसतात, तर निंदकेचे घर असावे शेजारी हे लक्षात ठेवा। जोपर्यंत तो हसताना तो जळणार नाही, जोपर्यंत तो तुम्हाला असं हे नाही करणार की बाबा हसन, अरे हा नाही करू शकत, तोपर्यंत तुम्हाला आग नाही लागणार। उगाच कोणी येऊन तुमची तारीफ केली, भावा काय अभ्यास बनला, काय तुझा 1 नंबर अभ्यास आहे, अरे तू असं आहे, तर आपलं अभ्यासाचा पद्धत, आपण अभ्यासाची कमी होऊन जाते। आपल्याला घमंड होतो, नाही माझा अभ्यास लय भारी झाला, मी लय भारी झालो नाही। तर तुम्हाला सांगतो, तुम्ही ठरवलं ध्येयावर लोक हसायलाच पाहिजे। जर हसत नसतील ना तर तुमचं ध्येय लहान आहे। मोठं ध्येय ठेवा, SBI PO काढणारे, LIC EO काढणारे सर, NICL काढणारे सर, IBPS PO काढणारे, मोठं ध्येय ठेवा। लोकांना तुझ्या अवकात आहे का, तू प्री काढत नाही, त्यांना मला मी काढून दाखवेल, हे ठेवा। म्हणजे गोष्ट आहे की नेगेटिव्ह नका राहू कोणत्याच गोष्टीमध्ये। नेगेटिव्ह जर राहणार तर कधीच तुम्हाला कोणतं ध्येय भेटणार नाही, बरोबर? चलो, आता बघा, शेवटची गोष्ट आहे, संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो। बघा, संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवताही पण येत नाही, तो त्याच्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो। तुम्ही म्हणशाल हे काय आहे सर? बघा, संघर्ष, आपण जे स्ट्रगल करत आत्ता सध्या आपले रिझल्ट नाही, पण हा सुवर्ण काळ आहे। कोणाला विचारा, हा सुवर्ण काळ आहे। ऑगस्टच्या नंतर तुमची प्रत्येक 15 दिवसाला परीक्षा आहे।
मग ऑगस्टच्या पहिले हा तुमचा काळ आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या चुका झालेल्या आहे गेल्या वर्षी आपले जे पॉईंटने रिझल्ट गेले, प्री गेली, मेन्स गेली, ह्या चुका सुधारण्याची वेळ ही आत्ता आहे. आता लोकांचे लग्न, लोकांचे बड्डे, आपल्याला आंबे खायचे, गावाकडे जायचं, ऊन लागत आहे, हे नाहीये. आपल्याला आत्ता इथं बसून स्ट्रगल करायचा विचार करा. आपल्याला त्या स्टेजवर 1 एप्रिल जेव्हा रिझल्ट येईल ना, त्या स्टेजवर बसणाऱ्याने प्रत्येक पोराने भाषण केलं, फेटा घालून भाषण केलं, त्यांचे आई वडील आले, हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. हे स्वप्न ठेवा डोळ्यामध्ये. मग हे संघर्ष तेव्हा दाखवा, संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की एक संघर्ष केला आणि एक अस्तित्व निर्माण झाले, म्हणजे तुमची पोस्ट आली. आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब असतो. तेव्हा तुम्ही इगो येतो आयुष्यामध्ये. लोक म्हणतात अरे ऑफिसर, अरे हा बँकेत सिलेक्ट झाला, एक रुबाब येतो. आणि हा रुबाब विकत घेता येत नाही. विकत कोणती पोस्ट भेटते का? नाही. आणि दाखवता पण येत नाही. तो त्याच्या व्यक्तिमत्वातून दिसतो. जेव्हा तुमची शर्टिंग, तुमची बोलण्याची पद्धत, तेव्हा तुमचा रुबाब जो राहतो हा तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसतो. केव्हा? जेव्हा तुमच्या संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले तेव्हा. सर तुम्ही 3 मस्तपैकी सांगितलं, थॉट्स सांगितले, आम्हाला मोटिवेट केलं, खूप चांगलं वाटलं, पण हे आमच्याकडून करायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही कसं करावं सर? आत्ता आम्ही निगेटिव्ह झालो आहे, आमचे थोड्या मार्कांनी रिझल्ट गेले सर. सर आमचे सगळे मित्र म्हणताय की गणित अवघड येते, पॅटर्न बदललाय, असं झालं तसं झालं, इंग्लिशचा कट ऑफ निघत नाही सर. सर रिझनिंग आता आजकाल अवघड येते, पसल बसत नाही सर. फुला सर आम्ही प्री पास झालो, मेन्समध्ये ॲग्रीमध्ये गेलो सर, इंटरव्ह्यूमध्ये कम मार्क आले. अरे होत राहतं, स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये हार जीत चालू राहते. आणि तुम्ही छोट्या गोष्टीला जर तुम्ही आता निगेटिव्ह घेते, आयुष्य जगायचंय, आयुष्यात काय होणार आहे रे? सुखी राहा, टेन्शन नका घेऊ. आजकाल बघत आहे की माझा रिझल्ट नाही आला म्हणून कोणी सुसाईड केलं. अरे सुसाईड एकच पर्याय लाईफमध्ये. तुमची तर लिहून पाठवलं होतं का तू बँकिंगच करणार, बाकी काही नाही? अरे बिझनेसमॅन कित्येक मोठे झाले जर बँकिंग सिलेक्ट नाही झाले तर. एकच विचार का करताय की मी फक्त बँकर बनणार आहे? यश अपयश तुमच्या मेहनतीवर आहे. आपण मेहनत किती करतो, मेहनतीला यश भेटलं तर यश, अपयश भेटलं तर अपयश. पुढे आहे. आज आपण जन्माला आलो, काही ना काही सिद्ध करून दाखवू शकतो, 100% करू, त्यात काय? समजू लागला? मग त्यासाठी तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे काय, हा पिक्चर. तुम्ही सर्वांनी हा पिक्चर बघितला असेल. ते म्हणशाल हो सर, MS धोनी पिक्चर आम्ही बघितलेला आहे, सर्वांनी बघितला असेल. मी जर तुम्हाला 2 शब्द बोललो, आता इथून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुम्हाला सर्वांना ऐकायची. का? इथून तुम्हाला जे तुम्ही निगेटिव्ह झालेले, जिथून तुमचा रिझल्ट येत नाहीये, जिथून तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्ही आत्तापर्यंत काय प्रॉब्लेम आहे, हे सर्व आज तुमचं क्लिअर होणार आहे फक्त इथून. हे लक्षात ठेवा. मग सर कसं? सर्वांनी पिक्चर पाहिला असेल MS धोनी. हो सर सगळ्यांनी पाहिला पिक्चर. मला सांगा MS धोनीमध्ये काय हे केलं तुम्ही, काय शिकले? तुम्ही म्हणशाल सर आज धोनी, MS धोनी सारखा स्ट्रगल कोण नव्हता, त्यांच्यासारखं स्ट्रगल कोणी केलं नाही. बरोबर सर. MS धोनीचं हार्डवर्क. बरोबर सर. MS धोनीकडे एक पॅशन होतं, पॅशनेट पर्सन होता. त्याच्यानंतर सर त्यांनी एक पेशन्स होतं सर, त्यांनी त्याची वाट बघितली सर, त्यांनी किती मोठं सॅक्रिफाईस केलं सर. यस, आणखी सगळं पाहिलं, गुड मोटिवेट, सगळंजण हार्ड. आणि हे कोणी सांगितलं? हे तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाने. कोणी येऊन सांगितलं हां तू धोनी पाहिला का, धोनीमध्ये काय जबरदस्त दाखवलं, अरे काय तो स्ट्रगल करतो, किती हार्डवर्क आहे, किती सॅक्रिफाईस करतो, टाईम मॅनेजमेंट किती भारी आहे, इकडं एक्झामला जातो, तिकडं क्रिकेट खेळायला जातो, जॉब करतो, प्रॅक्टिस करतो, सगळं. मला हे सांगायचंच नाही. ये आम आदमी जिंदगी है, मेंटॉस नहीं. ये लोगा करते, ये सब लोगा सोचते, हमें नहीं सोचना. त्या पिक्चरमध्ये जे दाखवायचं होतं ते होतं हे इम्पॉर्टंट. काय? जो धोनी जो स्ट्रगल करत होता, जो धोनी जो एकदम मोटिवेट होता, जो धोनी जो पॅशनेट होता, जो धोनी ज्यांनी पेशन्स ठेवले, जो धोनी इतक्या हार्ड वर्क करून जेव्हा इंडिया टीममध्ये सिलेक्ट होतो, तोच धोनी जेव्हा पहिली मॅच खेळतो तर पहिल्या मॅचमध्येच तो काय 0 का 2 रनवर आउट होतो. कोणता धोनी? जो धोनी इतका स्ट्रगल करून आला होता, जो धोनी इतका पॅशनेट होता, जो धोनी इतकं काही त्याने सॅक्रिफाईस करून आला. इंडिया टीममधलं त्याचं ड्रीम होतं आणि त्या ड्रीममध्येच तो 1 किंवा 2 किंवा 0 वर आउट होतो. जसा आउट झाला लगे आजूबाजू निगेटिव्ह वातावरण. आई शिव्या देते, पूजापाठ करते, वडील काही म्हणता, मित्र काही म्हणता, त्याचे कोणी दारू पिऊन शिव्या देतं, पूर्ण भारत काही ना काही मेसेज करतं. तोच धोनी जो इतका स्ट्रगल करून आला होता, तोच धोनी जो पॅशनेट होता, तोच धोनी इतकं त्याने सॅक्रिफाईस केलं, परंतु एक गोष्ट फक्त निगेटिव्हमुळं पहिल्याच मॅचमध्ये गेला, चुकून गेला. पण निगेटिव्ह आलं तर 2री, 3री, 4थी, 4-4, 5-5 मॅच तो फेल झाला. 2 रन 5 रन, 5 रन 7 रन, 0 वर आउट, 2 रनवर आउट.
कोणता धोनी? इतका स्ट्रगल करणारा. तुम्ही ज्याला इतकं मोटिवेट म्हणलं तो धोनी. परंतु पिल्ल्यांनो, जेव्हा बघा एक सीन आठवा, तो एरोप्लेनमध्ये जातो, फर्स्ट नंबरची हिरोईन त्याला भेटते, तेव्हा ती त्याचा एकदम घाण अपमान करते. ती म्हणते सचिन तेंडुलकर त्यांचा मला ऑटोग्राफ पाहिजे. मग ती टी शर्ट बघते, तेव्हा तो धोनीला म्हणते अरे यार तू त्या टीममध्ये त्यांच्यासोबत आहे, प्लीज ते दे ना. मग तो आणून देतो. मग ती त्याला म्हणती अरे तुमचं नाव काय, असं तसं. तो एक शब्द म्हणतो, मी काही इतकं महान काम नाही केलं का, मी इतका भारी खेळलो नाही की लोकांनी माझं नाव लक्षात ठेवा. तर तिला कसं तरी वाटतं, दुःख वाटतं. मग ती बघते आणि थोडा काही सेकंद वाट बघती, तिला दया माहिती आणि ती एकच पॉझिटिव्ह एनर्जीने गोष्ट बोलते, कल का मॅच खेलो पक्का आपका सब नाम याद में रखेंगे. जो धोनी इतका स्ट्रगल करून आला होता, इतक्या मॅच फेल झाला, पण त्याला जशी एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटली, तोच धोनी त्याच मॅचला सेंचुरी मारतो. ती विचारते तुमचं नाव काय, तो काय म्हणतो कल के मॅच में देख लेना. आणि तेव्हापासून धोनी हिट झाला. म्हणजे याचा अर्थ समजले? तुम्ही किती मेहनत करता याला महत्त्व नाही, तुम्ही किती पॅशनेट आहे याला महत्त्व नाही. मी म्हणत नाही त्याला महत्त्व 100% नाही आहे, त्याला महत्त्व आहे. परंतु सर्वात जास्त महत्त्व आहे तुमच्या आजूबाजूचं वातावरण. तुम्ही किती मेहनत केली, तुम्ही किती हार्डवर्क केला, तुमचं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहे, तुम्ही लय भारी आहे, परंतु तुमच्या आजूबाजूचं वातावरण जर वाईट आहे, तुमच्या आजूबाजूचं वातावरण जर निगेटिव्ह आहे, तुम्ही कसे पास होणार आहे रे? कसे पास होणार आहे? काही जण तुम्हाला दाखवतो 6-6 महिन्यामध्ये रिझल्ट काढून गेले रे. काही जण एका वर्षामध्ये 4-4 रिझल्ट काढून गेले. आता संकल्पला विद्यार्थी आहे, रनिंग बॅचमधला विद्यार्थी SBI PO IBPS PO बनून गेलाय. आपण का नाही बनू शकत? का? त्यांचं एक मोटिवेशनल त्यांचं ठेवा की त्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजू निगेटिव्ह वातावरण नव्हतंच, आपल्या बाजू तेच आहे. गणिताचा पेपर लय अवघड होता, आजकाल गणित लय अवघड येते, आजकाल पझल लय अवघड. अरे तुला नाही रे, पूर्ण जमान्याला अवघड आहे. तू काय लय मोठा आहे का? सगळ्यांनाच अवघड आहे. काय गणिताचं कट ऑफ काय 50 पैकी 50 लागत आहे का? 7, 8, 10 मार्क. बाकी तुझं काय? तू काय अभ्यास केला? GK काय केलं? अरे ते कर. हे जे काळ आहे ना, ह्या काळामध्ये ते कर, तेव्हा तू सक्सेस होणार आहे. हे धोनीकडून शिकायचं आपल्याला. आणि तोच धोनी तेव्हा हिट होईल आणि तेव्हा तो सक्सेस होईल. सगळ्यांना दिसतं धोनी आज सक्सेस आहे, धोनी इतका भारी आहे, पण त्याच्या मागचं त्याचं स्ट्रगल, त्याचं पॉझिटिव्ह कोणाला दिसत नाही. आणि हे त्या डायरेक्टरला दाखवायचं होतं. आणि ज्याने ह्या दृष्टिकोनातून पाहिलं ना, तो समजायचा मेन पॉझिटिव्ह सेन्स आहे. नाही तर लोक म्हणतात तो पॅशनेट हे सगळेच म्हणतात. समजत आहे? नेक्स्ट मेन म्हणजे नेक्स्ट आपला सुलतान हा मूवी माझ्या लाईफमधला सगळ्यात मोटिवेट. तुम्ही म्हणशाल सर लक्ष्य मूवी आहे, चक दे इंडिया आहे, हे मोटिवेट आहे. हो, पण सुलतान सुद्धा माझ्या लाईफमधला मोटिवेट. तुम्ही म्हणशाल का? जेव्हा हा काहीच नव्हता, नीट लक्षात ठेवा, परत तुम्हाला एक मोटिवेट स्टोरी सांगतो. हा काहीच नव्हता, तुम्ही पिक्चर जर बघितला हा काहीच नव्हता. गर्लफ्रेंडच्या चक्करमध्ये तो काय करतो, लढायला जातो. त्या तिच्या वडिलांना म्हणतो की मला इथं लावायचं आहे, तुमच्या कुस्तीचं लावायचं आहे. आणि लगेच तो काय म्हणतो, मला स्टेटचा फॉर्म भरायचा. तो म्हणतो तू आत्ताच आला, स्टेट कधी देणार आहे तू? तो म्हणतो मला भरायचंच. मग त्या पैलवानासोबत तो लढतो आणि त्याला सगळे पैलवान उचलून पटकवतात, लगंदा हरवता, सगळे त्याला हसतात. तो तिथं घाबरत नाही, तो डायरेक्ट जातो आणि एक शब्द बोलतो, आज उतरा खुद की औकात देखने के लिए, 40 दिन के बाद फिर उतरूंगा खुद की औकात बताने के लिए. आणि तेव्हा तो हार्डवर्क करतो, तेव्हा तो मेहनत करतो आणि 40 दिवसानंतर तो सर्वांना हरवतो, चित करतो आणि तो स्टेट लेवलचा चॅम्पियन बनतो. म्हणजे याचा अर्थ काय? कधीच माणसाने मी हारलो, आज मला कम मार्क पडले नाही, मी आज माझी औकात पाहिली, मला कम मार्क, मॅथ्समध्ये मला आज मेन्सचा पेपर दिला, मला कम मार्क आले, मी आज माझी औकात पाहिली. 15-20 दिवस थांब, मी जे वीक पॉईंट आहे ना त्या ह्या 3 महिन्यामध्ये कंप्लीट करा. आणि त्या IBPSला म्हणायचं थांब, ऑगस्टमध्ये मी माझ्या अवकात तुला दाखवणार आहे. तू गेल्या वर्षी मला 1 पोस्ट दिली, यावर्षी 3-3, 4-4 पोस्ट घेऊन दाखवणार आहे. हे स्वतःमध्ये जिद्द ठेवा, स्वतःचं मोटिवेट बना, तेव्हा कुठं सक्सेस होणार आहे. अरे तुम्ही काय विचार करताय? विचार करा आपल्या आईवडिलांचा. आज आपले आईवडील ते शेतामध्ये उन्हातानामध्ये काम करत आहे, पाऊस कधी पडत आहे, कसे ते स्वतःच्या पोटाला मारून जॉब बिप करून तुम्हाला महिन्याला 5-6 हजार रुपये पाठवते. कशासाठी? माझं पोरगा अभ्यास करत आहे, माझी पोरगी अभ्यास करत आहे. एक दिवस येणार माझ्या मुलीचा फोन की बाबा माझी पोस्ट निघली, आई माझी पोस्ट निघली. हे 2 शब्द ऐकण्यासाठी तुमचे आई वडील वाट बघत आहे. आणि आपण इथं काय करत आहे? निगेटिव्हिटी. कोणासाठी टाइमपास करत आहे? माझी मित्रीण, माझा मित्र, माझी गर्लफ्रेंड, माझी बॉयफ्रेंड, सगळ्यांच्यासाठी. माझ्या भावासारखा मित्र. दादा, लाईफची सगळ्यात मोठी एक स्ट्रॅटेजी लक्षात ठेव. तुमचं जेव्हा यश आलं, 3 इडियट्सचा डायलॉग आहे की
दोस्त फेल हो जाए तो दुख होता है, पर पास हो जाए तो उससे ज़्यादा दुख हो जाता है. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर पास झाले तर एक सख्या भावाची बहिणीची जळतील, ब्लड रिलेशन माझं 1% तरी जळती. तर मित्र काय, मैत्रीण काय, गर्लफ्रेंड काय, बॉयफ्रेंड काय रे, फक्त जळत नाही तुमच्या आईवडिलांची आणि तुमच्या गुरुजींची. तुमच्या आईवडिलांसाठी जगा. आत्तापर्यंत तुम्ही लोकांसाठी जगले रे, स्वतःच्या आईवडिलांसाठी जगा. की त्या स्टेजवर जेव्हा 7 तारखेला तुमचा प्रोग्राम आहे, त्या स्टेजवर मी येणार, माझे आईवडील उभा करणार, माझ्या आईवडिलांना सगळ्यांसमोर स्वागत घ्यायला लावणार. तेव्हा जे सुखाचे अश्रू आहे का, हे अश्रू मला बघायचे, हे स्वप्न बघ. ते स्ट्रगल कर, त्या अश्रूसाठी स्ट्रगल कर. ते सुखाचे अश्रू आहे. माझ्या गावामध्ये माझं नाव व्हायला पाहिजे, हे स्ट्रगल कर. माझे वडील आज जे खाली मान टाकून चालत आहे, 10 लोक त्यांना म्हणते तुझं पोरगं काय करत आहे, तर लोकांचा विचार नको करू, आपल्या आईवडिलांचा विचार कर. खूप जण म्हणतात की माझे आईवडील, कोणी म्हणतात आपले आईवडील हे नाही, काय म्हणता याला, मोठे नाही, हे नाही. अरे बिल गेट्स नाही, हे नाही, ते नाही, दादा नाही. माझे आज आईवडील आहे, हेच लय मोठे. माझा वडील काही असू, तो माझ्यासाठी बिल गेट्स आहे. तुम्हाला खाऊ घालतोय, तो बिल गेट्स आहे. मी करण तुम्हाला याच्यावर एक शब्द सांगतो. माझ्याकडे वॉच नव्हती. मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा प्रदीप राठी सरांनी मला एक वॉच गिफ्ट केली. त्यांच्या मित्रांनी दिली होती, त्यांना बाहेर विदेशी द्यायची होती. तेव्हा ती वॉच 6 का 7 हजार रुपयाची वॉच होती. कंपनीचं मला नाव लक्षात नाही ना, पण होती. तर तेव्हा मी शिकत होतो, तर सगळ्या मित्रांकडे माझ्या 100, 150, 200 वाल्या वॉच राहायचा. माझ्या हातामध्ये एकदम जबरदस्ती सिल्वर याच्यामध्ये वॉच राहायची, दिसायची पण चांगली. लय मित्र म्हणायचे, अरे यार तुला लाज वाटायला पाहिजे, तू विद्यार्थी इतकी महागडी वॉच घालतो 7-8 हजाराची, आमची वॉच पाय 200 रुपयाची, पण आज मला टाईम तोच दाखवते, तुलाही तो टाईम दाखवते, उगाच 7-7 हजार कशाला खर्च करायचे, हे करायचे. तर सर एक डायलॉग बोलले होते, तो आज तुम्हाला लय सांगायची गोष्ट उलाली, की 200 वाली वॉच आणि 50 वाली वॉच, या 18 हजारची वॉच, या 20 हजारची वॉच, या 7 हजारची वॉच, या लाखोची वॉच, टाईमच दाखवणार आहे, काही दुसरं दाखवणार नाही. पण शरद लक्षात ठेव, 200 वाली वॉच त्याचा टाईम दाखवते की मी 200 वाली वॉच घेतलेली आहे, आणि 10 हजाराची वॉच, या 7 हजारची वॉच, 20 हजारची तुझ्या टाईम दाखवते की आज तू 20 हजाराची वॉच वेअर करत आहे, हे तुझा टाईम चांगला चालला आहे, हे तुला दाखवते. इथे इम्पॉर्टंट टाईम नाही, इथे इम्पॉर्टंट आहे स्वतःला पॉझिटिव्ह, की आज माझा टाईम कसा चालू आहे हे दाखवणं. आजही मी तशा वॉच यूज करतोय का, आज माझा टाईम चांगला आहे हे मला स्वतःला समजायला पाहिजे. ज्या दिवशी मी कमवाले तर मी स्वतः माझा डिप्रेस राहणार की अरे मी काय होतो, काय झालो, मला उद्याच्या त्याच्यासाठी लढ नाही, आज ब्रँड व्हॅल्यूसाठी लढ नाही. मी जर तुम्हाला म्हणलो, मला एक सांगा, आज जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत आहे, तर मला तुम्ही सांगा तुम्हाला वाघ बनायला आवडेल का कुत्रं. परत तुम्हाला सांगतो, वातावरणाची इफेक्ट. वातावरण, तुमचं वातावरण आज झालं आजूबाजूचं की तुम्ही म्हणशाल नाही सर मला वाघ बनायला आवडेल. का का प्रदीप सरांनीच विचारला होता मला का, पण मी त्यांना उत्तर दिलं. तर तुम्ही म्हणशाल सर नाही, वाघ एक प्राणी असा राहतो जो जंगलचा मेन राहतो, शेर आहे, त्याच्यानंतर काय म्हणताला राजा आहे जंगलचा, आणि वाघ बनलं की तो काही करू शकतो, आणि आम्हाला वाघासारखं बनायचं, एकदम राजासारखं असं तसं, हे ते चूक. आणि कोणी सांगितलं, आजूबाजूच्या वातावरणाने, आजूबाजू मित्रांनी, सगळ्यांनी सांगितलं वाघ वाघ वाघ, तुम्ही वाघ बोलले पण नाही. वाघ मोठा आहे, सगळं काही आहे, सगळं, तो एकदाच शिकार करतो, महिनाभर बसून खातो. पण उंदीर सारखं जिद्दी बना. तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये लढते जिद्दी, माझं टार्गेट आहे, मला हे करायचं, कूर कूर, रोज कूर 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 कूर, थोडं खाऊ 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 खाऊ, तो पूर्ण खाऊनच राहणार. त्याला किती स्ट्रगल करावा लागतो. जेव्हा तुम्हाला माहीत पडतं उंदीर ते खाणार आहे, तुम्ही उंदराच्या गोळ्या आणता, मांजरीला सोडता उंदीर मारण्यासाठी, काय काय परेशान नाही करत, पण उंदीर आपली जिद्द सोडत नाही, कुठूनही पळतो, कोणत्याही याच्यातून येतो, पण ते खाऊनच राहतो. दिस इज कॉल्ड उंदीर. तर ही तुमच्याकडं उंदराची जिद्द पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि हे जर तुम्हाला भेटन ना, तर तुमचं यश तुमच्या हातात आहे पिल्ल्यांनो. आत्ता सांगतोय बघा, लोकांचा विचार नका करू, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर मेहनत करा. स्वतःची मेहनत इतकी रंगलाईन की आपल्या आईवडिलांचं, गुरुजीचं स्वप्न पूर्ण करा. आणि असंच आपण हे संकल्प टॉक आपण सुरुवात केली आहे. ह्या टॉकमध्ये आपण प्रत्येक 15 दिवसाला येणार, आणि तुम्हाला मी सांगणार, याच्यानंतर मी स्टडी प्लॅनचा एक व्हिडिओ बनन, किंवा तुमचा स्टडी प्लॅन कसा पाहिजे. मी म्हणतो भरपूर जणांचे स्टडी प्लॅन चुकीचे, भरपूर जण वेगळ्या दिशेने चाललेले, भरपूर जण. मी जेव्हा स्टडी प्लॅन माझा सांगन ना, पटला तर करा, मी हे नाही म्हणत 100% करा, पण पटला तर करा. का, त्याच्यावर यश आलेले रे. तुम्हाला सांगतो, तुमचं नशीब चांगलं आहे की आज आपल्याला खायला आहे. आमच्याकडे रवी म्हणून विद्यार्थी होता, आज जॉईंट आहे. त्याचा व्हिडिओ पण संकल्पच्या यूट्यूब चॅनलवर आहे. तो आपले मध्यवर्ती बस स्टँड आहे का, तिथं पाणी आणि जे चॉकलेट बिस्किट आहे ना, ते वाटायचा, आणि मग तिथून येऊन पैसे जमा करून बॅच केली, आज जॉबला लागला. मला सांगा, हे स्ट्रगल आहे रे.
तुमच्या नशिबे स्ट्रगल नाही आहे. आपल्या आईवडिलांनी आपलं खूप चांगल्या सन्मानाने शिकवते आणि सन्मानाने राहायला पण शिकवते आणि खायला प्यायला पण देते. तर कृपया त्याचं चित करा. लोकांकडं 2 वक्त की बी रोटी नाही आहे, आपल्याला ती भेटत आहे. क्लास आहे, क्लासचा प्रॉपरली फायदा उचला. प्रत्येक शिक्षकाचा फायदा घ्या. प्रत्येक शिक्षकाकडून छोट्या छोट्या कन्सेप्ट असं क्लिअर करा. आज 3 महिने सर माझ्या घरी उन्हाळा आहे, मला आंबे खायला जायचं, याचं लग्न आहे. कोणाचं लग्न कोणासाठी थांबलेलं नाही बेटा, परंतु तू त्यासाठी जर गेला आपला टाइम बरोबर होते. हे 3च महिने महत्त्वाचे, क्रुशल 3 महिने. ह्या 3 महिन्यामध्ये जर तू पास झाला, ह्या 3 महिन्यामध्ये तुझे जे गड्डे होते ते गड्डे जर बुजले तर तुला सांगतो आयुष्य तुझे सुंदर राहणार, एकदम सुंदर. आणि शेवटचं याच्यावर एकच डायलॉग बोलतो, शेवटचं लक्षात ठेवा, हे एकच बोलतो. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली. धुकं माहिती ना, धुकं फॉग. एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर, बघा, धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. बघा, जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. म्हणजे याचा अर्थ समजला. आज आपण नाही सर माझ्याकडून काहीच होत नाही, मी गेल्या वर्षी सगळ्या मेन्स दिल्या, माझ्याकडून काहीच झालं नाही, आता तुम्हाला दूरचा रस्ता दिसत नाही, चूक. नका पाहू दूरचं, पण छोटा पाऊल टाका. ज्या आपण चुका केलेल्या मागं, जे आपल्याला इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, जे आपल्याला गणिताचा प्रॉब्लेम होता, जो आपल्याला रिझनिंगच्या पझल नाही बसल्या, त्याची प्रॅक्टिस करा. सर मी फक्त हाय लेवल करतो. अरे आपलं प्रीचं वांदं काय? परीक्षेमध्ये गेल्यावर आपण सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह करतो? बेसिक DI. तेच आपल्याला परफेक्टमध्ये जमतं का? परीक्षा आत्ताच सांगतो, जीवनामधला सगळ्यात इम्पॉर्टंट डायलॉग सांगतो, परीक्षा ही नॉलेजची नाही आहेच, बँकिंग ही नॉलेजची परीक्षा नाही आहे, बँकिंग ही टाईम मॅनेजमेंटची. ज्याला 20 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करता आला तो जिंकला. लोक येण्याने फक्त नॉलेज मी सॉल्व्ह करतो, नाही, टाईम मॅनेजमेंट कोण करण रे? 20 मिनिटाचा गेम आहे, 20 मिनिटं खतम, इधर आर उधर पार. 20 मिनिटाचा गेम आहे आणि त्या 20 मिनिटासाठी लढा. आत्ताच सांगतो सर्वांना ऑल द बेस्ट. आणि असेच आपण प्रत्येक 15 दिवसाला संकल्प टॉकमध्ये येणार आणि याच्याने विद्यार्थ्यांना आपण मोटिवेट करणार, विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहे त्या समजून घेणार. फक्त एक विद्यार्थ्यांनो, कोणतंही अपयश आलं तर मला संपर्क साधा, मी बोलतो ते करा. आमची पूर्ण संकल्पची टीम तुमच्यासोबत साथ द्यायला तयार आहे. आमचे असे काही विद्यार्थी, मी आता नेक्स्ट टाइम त्या विद्यार्थ्यांसोबत मी टॉक करून तुम्हाला बोलणार की काही विद्यार्थी 6-6 महिन्यामध्ये 8-8 महिन्यामध्ये पोस्ट काढून गेले. त्यांनी चुका टाळल्या, त्या चुका टाळून त्यांनी आज अभ्यास करून पुढे गेले. ह्या चुका तुमच्याकडून नका होऊन देऊ. अडचण असली तर चुकीचा कोणताच मार्ग अवलंबू नका. फक्त आम्हाला संपर्क साधा, आमच्यासोबत बोला, आम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम क्लिअर करू. फक्त अभ्यासाव्यतिरिक्त नाही. अभ्यास करा. अभ्यासासाठी संकल्पची पूर्ण टीम अधोरात्री तुमच्या मदतीसाठी तयार राहील. त्याबद्दल काहीच विषय नाही. सर्वांचं मनापासून धन्यवाद.